नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 7 एप्रिल 2024 महाराष्ट्र सेट या परीक्षेमधील संशोधन अभियोग्यता रिसर्च ॲप्टिट्यूड या घटकावर विचारले गेलेले प्रश्न. प्रश्न क्रमांक 6. टिंबटिंब हे गुणात्मक संशोधनाचे वैशिष्ट्य आहे. डॉट डॉट इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ क्वालिटेटिव्ह रिसर्च. पर्याय क्रमांक ए, संख्यात्मक प्रदत्तावर भर, एम्फसिस ऑन न्यूमेरिकल डेटा. पर्याय क्रमांक बी, संख्याशास्त्रीय विश्लेषणावर लक्ष. पर्याय क्रमांक सी, अर्थांचे आणि अनुभवांचे सखोल शोधन. पर्याय क्रमांक डी, प्रायोगिक पद्धतीच्या आराखड्यास पक्के चिकटून राहणे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अर्थांचे आणि अनुभवांचे सखोल शोधन. की अर्थांचे आणि अनुभवाचे सखोल शोधन हे गुणात्मक संशोधनाचे वैशिष्ट्य आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. ही सकारात्मक संशोधनाची मर्यादा आहे. पर्याय ए, अनुभवजन्य पुराव्यांच्या महत्त्वाकडे दुर्लक्ष करणे. पर्याय क्रमांक बी, अतिजटिल सामाजिक घटनेला जास्त सुगम करण्याची प्रवृत्ती. पर्याय क्रमांक सी, व्यक्तिसापेक्ष अर्थनिर्वेचन करण्यावर जास्त भर देणे. आणि पर्याय क्रमांक डी, संशोधनामध्ये पक्षपातीपणा आणि वैयक्तिक मते यांना प्रोत्साहन देणे. तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अतिजटिल सामाजिक घटनेला जास्त सुगम करण्याची प्रवृत्ती ही सकारात्मक संशोधनाची मर्यादा आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. डॉट डॉट याला शैक्षणिक लेखनामध्ये उद्धरण असे म्हणतात. डॉट डॉट इज रेफर्ड ॲज सायटेशन इन ए अकॅडमिक रायटिंग. पर्याय क्रमांक ए, लेखकाच्या वैयक्तिक अनुभवांचा संदर्भ. पर्याय क्रमांक बी, माहितीच्या मूळ स्रोताला योग्य तो ऋणनिर्देश देण्याचा मार्ग. पर्याय क्रमांक सी, कथन वाढविण्यासाठी जोडलेला एक काल्पनिक मार्ग. आणि पर्याय क्रमांक डी, समर्थनार्थ पुराव्याशिवाय समाविष्ट केलेले वैयक्तिक मत. त्याचं उत्तर आहे माहितीच्या मूळ स्रोताला योग्य तो ऋणनिर्देश क्रेडिट देण्याचा मार्ग याला शैक्षणिक लेखनामध्ये उद्धरण असे म्हणतात, म्हणजे सायटेशन असे म्हणतात. A way of giving proper credit to the original source of information is referred as citation in a academic writing. पुढील प्रश्न, प्रश्न 9. टिंबटिंब प्रकारच्या संशोधन गैरवर्तनामध्ये फसवा डेटा तयार करणे किंवा खोटा डेटा तयार करणे समाविष्ट आहे. डॉट डॉट टाइप ऑफ रिसर्च मिसकंडक्ट इन्व्हॉल्व्स मेकिंग अप और फॉल्सिफाइंग डेटा. पर्याय क्रमांक ए, साहित्यिक चोरी किंवा वाङ्मय चौर्य, प्लॅगॅरियम. पर्याय क्रमांक बी, बनावटपणा, फॅब्रिकेशन. पर्याय क्रमांक सी, चुकीचे अर्थनिर्वचन. आणि पर्याय क्रमांक डी, पक्षपाती नमुना निवड. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बनावटपणा प्रकारच्या संशोधन गैरवर्तनामध्ये फसवा डेटा तयार करणे किंवा खोटा डेटा तयार करणे समाविष्ट आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. शोध निबंधामध्ये ग्रंथसूची तयार करण्यासाठी आणि तिचे व्यवस्थापन करण्यासाठी टिंबटिंब वापरले जाते.
ICT tool is essential for creating and managing bibliographics in research papers. पर्याय क्रमांक ए सांख्यिकी सॉफ्टवेअर, स्टॅटिस्टिकल सॉफ्टवेअर. पर्याय क्रमांक बी संदर्भ व्यवस्थापन सॉफ्टवेअर, रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर. पर्याय क्रमांक सी स्प्रेडशीट सॉफ्टवेअर. आणि पर्याय क्रमांक डी आहे प्रकल्प व्यवस्थापन सॉफ्टवेअर, प्रोजेक्ट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर. तर शोध निबंधामध्ये ग्रंथसूची तयार करण्यासाठी आणि तिचे व्यवस्थापन करण्यासाठी संदर्भ व्यवस्थापन सॉफ्टवेअर अर्थात रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर वापरले जाते. तर हे होते 7 एप्रिल 2024 महाराष्ट्र सेट या परीक्षेतील रिसर्च ॲप्टिट्यूड या घटकावर विचारले गेलेले प्रश्न. धन्यवाद.